नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इट्स नक्षत्र या चॅनलवर आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत। आज आपण संकलित मूल्यमापन द्वितीय सत्र 2024-25ची प्रश्नपत्रिका अभ्यासणार आहोत। तर ही प्रश्नपत्रिका एकूण 50 गुणांची आहे। बघू शकता आपण इथे 50 गुणांची प्रश्नपत्रिका असणार आहे। तुम्हाला इथे आपले विद्यार्थ्याचे नाव म्हणजे तुमचे जे नाव असेल ते लिहायचे। त्यानंतर मग इथे तुम्हाला शाळेचे नाव दिसत असेल, त्यानंतर शाळेचं नाव आणि त्यानंतर मग तुमचं जे केंद्र, तालुका, जिल्हा वगैरे असेल ते लिहायचं आहे। त्यानंतर तुम्हाला प्राप्त गुण हे जे दिसतं तुम्हाला प्राप्त गुण येथे काहीच करायचं नाही आहे, ते शिक्षक करतील, ठीक आहे। त्यानंतर इयत्ता कोणती असेल ते टाकायचं आहे। त्यानंतर तुकडी म्हणजे सेक्शन जे असेल तुमचं डिव्हिजन वगैरे ते टाकायचं आहे। आणि यानंतर मग ते शिक्षक तुमचे जे टीचर वगैरे असतील ते स्वाक्षरी करतील, ठीक आहे, साईन कोण बोलते हे, ठीक आहे। त्यानंतर आता आपण पुढचा पेज बघूया। पुढचा पेज जो आहे त्यावर आता इथे तोंडी चाचणी आपल्याला दिलेली आहे। तोंडी चाचणी ही खूप सोपी आहे, बघू शकता तुम्ही इथे। त्यानंतर तुम्ही हे प्रश्नपत्रिका खूप चांगल्याने अभ्यासून घ्या आणि बघून घ्या। प्रश्नपत्रिका आहे पोहे तर आपण इथे प्रश्नपत्रिका बघू शकत आहात। खूप सोपा असा पेपर असणार आहे। हा खरा पेपर नाही आहे, हा त्या प्रकारचा पेपर असणार आहे। बघू शकता आपण इथे बघा संवाद वगैरे येणार आहे। मी तुम्हाला संवाद आला आहे बघा, हा संवाद आहे। तर हा अशा प्रकारचा एक संवाद तुम्हाला येऊ शकतो, ठीक आहे। चला आपण आता पुढचा प्रश्न बघूया। बघा, वाहतूक कोंडीमुळे कोणकोणत्या प्रकारचे प्रदूषण वाढते, ठीक आहे। अशा प्रकारचे तुम्हाला प्रश्न येणार, ठीक आहे, परीक्षेमध्ये। बघा हा पेपर खूप सोपा आहे, असा म्हणजे एकदम कठीण पण नाही आहे। हे बघा बघू शकता तुम्ही इथे प्रश्न। तुमच्यासाठी मी शोधून आणलं, ठीक आहे। तर प्लीज व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, जर नवीन असाल तर बेल आयकॉन दाबा आणि सगळ्यात पहिली जी न्यू नोटिफिकेशन असेल ती तुमच्यापर्यंत पोहोचेल फ्रेंड्स। सो प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, ओके। तर बघू शकता आपला हा छोटासा एक मी इथे व्हिडिओ बनवला आहे। तर आता आपल्याला इथे निबंध लिहायचा इथे आपल्याला, ठीक आहे। तर आता बघा एक म्हणजे आपल्याला असं लिहायचं की पुस्तक तुमच्याशी बोलते आहे अशी कल्पना करा। 8 ते 6 वाक्य लिहा, 8 ते 10 वाक्य लिहा, ठीक आहे। आता बघा मी इथे लिहितो। बघा तुम्हाला 8 ते 10 वाक्य तुम्हाला इथंच लिहायचं, ठीक आहे। त्याच्यामध्ये लिहायचं तुम्हाला 8 ते 10 वाक्य, ओके, ठीक आहे। चला आता मी काही इरेज केलं, ठीक आहे। आता चला आपण दुसरा प्रश्न बघूया, ठीक आहे। दुसरा प्रश्न बघू। दुसरा प्रश्न आहे पुढील मुद्द्यांवरून गोष्ट तयार करा, गोष्टीला शीर्षक दे आणि तात्पर्य लिहा। तर एक राजा, त्याची प्रजा आळशी होती, त्यासाठी राजाची युक्ती, रस्त्यावर मोठा दगड ठेवतो, त्याखाली सोन्याची नाणी असलेली पिशवी, अनेक लोक जातात पण दगड उचलत नाही, एक गरीब माणूस उचलतो दगड उचलतो, लोकांना ते कळते, ते उद्योगी बनतात, तात्पर्य, ठीक आहे। यानंतर मग इथे संकलित मूल्यमापन इयत्ता 5वीचं द्वितीय सत्राचं गणिताचा प्रश्नपत्रिका आहे ही। तर ही जर तुम्हाला पाहिजे असेल तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा, ओके, ठीक आहे। जर तुम्हाला याचे मी प्रश्न आता उत्तरासहित नाही टाकणार आहे, ते तुम्ही स्वतः करा, ठीक आहे। म्हणजे ही याच प्रकारची प्रश्नपत्रिका असणार आहे, पण ही रिअल प्रश्नपत्रिका नाही आहे, ठीक आहे। म्हणजे ही रिअल प्रश्नपत्रिका नाही आहे, तर अशाच प्रकारची प्रश्नपत्रिका तुम्हाला पेपरामध्ये येणार आहे, ठीक आहे। तुमचे जे पेपर होतील त्या प्रकारची तुम्हाला तिथे प्रश्नपत्रिका येणार आहे, ठीक आहे। तोंडी चाचणीचा तुम्ही खूप चांगल्याने अभ्यास करून घ्या मित्रांनो, ठीक आहे।
त्यानंतर आता आपण ठीक आहे. तर तुम्ही आता अभ्यासली असेल प्रश्नपत्रिका. त्यानंतर आता आपण पुढच्या गणिताच्या तासाला भेटूया. ठीक आहे. तर गणिताच्या तासाला मी तो व्हिडिओ लवकरच टाकणार आहे. ओके ठीक आहे. चला बाय.